वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. संगमनेर तालुक्यातील औरंगापूर परिसरात बिबट्यांच्या वावरामुळे निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणात वन विभागाला मोठे यश मिळाले आहे. पिंजरा लावल्यानंतर अवघ्या एका रात्रीत एक बिबट्या जेरबंद करण्यात आला असून उर्वरित 3 बिबट्यांचा शोध सुरू आहे. संगमनेर तालुक्यातील औरंगापूर परिसरातील सुधीर गोपाळ गुंजाळ यांच्या गट क्रमांक 294 मध्ये एका बिबट्याचे कुटुंब वारंवार दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. एक बिबट्या, एक मादी आणि 2 बछडे अशा 4 बिबट्यांचा परिसरात वावर असल्याने शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांनी घराबाहेर पडणेही टाळले होते. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र आरगडे आणि ग्रामस्थांनी वन विभागाकडे तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली होती. तसेच पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, भाजपचे उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याकडेही याबाबत पाठपुरावा करण्यात आला. मागणीनंतर वन विभागाने परिसरात पिंजरा उपलब्ध करून दिला. वन अधिकारी साळवे, पवार, डेंगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काल सायंकाळी पिंजरा बसविला. विशेष म्हणजे अवघ्या एका रात्रीत एक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र आरगडे, अनिल तळवले, गणेश गोसावी, बाबासाहेब तांबे, उत्तम तांबे, सुधीर गुंजाळ, अरुण गुंजाळ, वैभव दिघे, सचिन अण्णा तळवले, रमेश तांबे, डॉक्टर संतोष तळवले, दागू चोपडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान उर्वरित 3 बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने शोध मोहीम सुरू ठेवली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पिंजरा उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर सुजय विखे पाटील आणि वन विभागाचे आभार मानले आहेत. सोमनाथ डोळे, वेद बातमीचा, संगमनेर.